कालच्या प्लॅन बद्दल बरेचसे कन्फ्युजन आहेत, खूप सारे प्रश्न आले त्याच्यावर, म्हणून मी आज चार्ट सकट तुम्हाला समजावते. आता या चार्ट मध्ये तुम्ही बघाल, एका माणसाचं वय 30 आहे, नवरा बायको 2 मुलं, 4 लोकांची फॅमिली आहे. त्यांनी 10 लाखाचा मेडिक्लेम घेतला, त्याचा प्रीमियम येतोय 29,400. आता त्यांनी 5 लाख रुपये वन टाइम इन्व्हेस्ट केले, पुढच्या वर्षापासून त्यातून प्रीमियम भरायला सुरुवात केली. चार्ट मध्ये बघा, त्याचा प्रीमियम 30 ला जो सुरू झाला तो 36 ला चेंज झालाय, त्यानंतर 46 ला बदललाय, जसं वय वाढतंय तसं. पण तेवढा प्रीमियम काढून सुद्धा त्याच्या ज्या 5 लाखाची व्हॅल्यू आहे ती तिथे 13,50,000 आहे 46व्या वर्षी. आता इकडे यांनी प्लॅन अपग्रेड करायचा विचार केला ना, 10 लाखाच्या बदली 15-20 लाखाचा, तरी त्याला ते या पैशातून शक्य आहे. म्हणजेच आयुष्यभर त्याचा मेडिक्लेम त्याला फ्री असणार आहे, तो ह्यातून निघतच जाणार आहे आणि मुद्दलही वाढत जाणार आहे. फुल टाइम म्हणजे एखाद्या वेळी असं झालं की मेडिक्लेमचे पैसे समजून वरून पैसे लागले, मेडिक्लेमची जो काय म्हणजे 10 लाखाचा मेडिक्लेम आहे, हॉस्पिटलायझेशन मध्ये संपला, वरती पैसे हवे असतील तरी तुम्ही ह्यातून काढून वापरू शकताय. अतिशय सुंदर हा मार्ग आहे. आणि जर अजून तुम्हाला यावर प्रश्न असतील ना, तर माझ्या व्हॉट्सअपला हाय टाका, 1 to 1 बोलूयात.